जय शिवराय मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट कोणतं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, जर तुम्ही पाहिलंच असेल की नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्ता जवळपास 3 ते 4 महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा झालेला नाही। आता नेमका येणारा पुढील हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा इकडे दिसत असलेला लाल काळ्या पिवळ्या बटनवर दाबून सबस्क्राइब करून ठेवा, कारण जेणेकरून तुमचे आमचे सबस्क्राइबर व्हा आणि सबस्क्राइब झाल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत अशाच प्रकारची संपूर्ण नवीन योजना व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। तर मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं असेल की नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना यामध्ये नेमके पात्र शेतकरी कोणते, तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आधार बँक सलग लिंक आहे त्याच्यासाठी तुम्हाला 3 अटी असणं गरजेचं आहे। आता या 3 अटी कोणत्या, याच्यामध्ये सर्वप्रथम तुमची केवायसी असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि तसेच तुमचं लँड सेटिंग यस असणं गरजेचं आहे। तर या तिन्ही अटी जर पूर्ण नसतील तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांच्या ह्या तिन्ही अटी पूर्ण असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या पात्र खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये आपण बघूयात ह्या नेमक्या 3 अटी पूर्ण कशा करायच्या। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलच्या पीएम किसान ई-केवायसीद्वारे सुद्धा तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता आणि ते जर तुमच्याच्यानं करणं होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। आता दुसरी अट म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आपल्या खात्याची केवायसी बँकेच्या मार्फत जाऊन करायचे आणि जर ती तुमच्याच्यानं करणं शक्य नसेल तर सरळ तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक अर्थातच पोस्टाचं खातं काढून घ्या। हे पोस्टाचं खातं काढल्याच्या नंतर अगद्या 48 तासामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि येणारा नमो शेतकरी व पीएम किसानचा येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर एक सर्वात शेवटची अट म्हणजे लँड सेटिंग। आता लँड सेटिंग म्हणजे काय, तर तुमच्या जे काही तुमच्या नावानं जमीन असणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की तुम्ही पाहिलेच असेल 2019च्या पूर्वीचे जे काही फेर होते तर अशा या माध्यमातून सर्व शेतकरी पात्र आहेत, परंतु 2021च्या नंतर जे काही फेरच्या माध्यमातून शेतकरी अपात्र केले होते तर या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्यांचं लँड सेटिंग नो असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाला संपर्क करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही तुम्हाला अट पूर्ण करून घ्यायची आहे, कारण ही अट सर्वात महत्त्वाची आहे। ही अट पूर्ण केली तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसानचा हप्ता पडू शकतो। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट। आता याच्यापैकी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे हा नेमका येणारा हप्ता कधी येणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसानचा येणारा हप्ता आता सध्या सरकार स्थापन झालं नाही, हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याची अंमलबजावणी करून हा येणारा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या 3 अटी पूर्ण आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या 3 अटी पूर्ण नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या 3 अटी पूर्ण करून घ्याव्या, जेणेकरून येणारा पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट नमो शेतकरी व पीएम किसान योजना या योजनेविषयी आपण पाहिल्याचे प्रयत्न केले। हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।